Welcome students, how are you all? Now we see last point of 11th physics chapter number 1 is unit and measurement and that point is significant figure. आता आपण यानंतर काय प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेमवरती पण एक व्हिडिओ बनवू आपण. तर हा लास्ट पॉइंट आहे बघा, सिग्निफिकंट फिगर. स्टार्टिंगला एकदम इझी पॉइंट आहे सिग्निफिकंट फिगर आणि आपण काही राऊंड ऑफ फिगर्स बघूया की ज्या दिलेल्या फिगर्स आहेत त्यांना राऊंड ऑफ कसं करायचं. तर स्टार्टिंगला बघूया रूल्स फॉर कॅल्क्युलेटिंग सिग्निफिकंट फिगर. रूल्स आहेत बघा, त्याचे 5-6 रूल आहेत. तर बघा फर्स्ट रूल बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर. नॉन झिरो डिजिट्स मग आपण कुठलीही संख्या घेऊ, सपोज असेल कुठलीही संख्या आपण एक घेऊया, असेल अशी एक संख्या. तर ह्याच्यामध्ये बघा सगळे डिजिट्स जे आहेत ते कसे आहेत, नॉन झिरो आहेत. मग ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर. मग 9 पण सिग्निफिकंट फिगर आहे, 8 पण आहे, 7 पण आहे आणि 8 पण सिग्निफिकंट फिगर आहे. का? कारण सर्व काय आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत. मग ह्या एक्झाम्पलमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे टोटल, 1 2 3 4. देर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. आपण अजून दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. जर असेल काहीतरी संख्या दुसरी एखादी, सपोज अशी एक व्हॅल्यू असेल, तर याचं जर तुम्हाला सिग्निफिकंट फिगर फाइंड करायला सांगितलं तर इथं पण किती आहे, किती व्हॅल्यूज दिसत आहेत बघा तुम्हाला. इथे किती आहेत, 5 आहे. देर आर 5 सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे. देन सेकंड रूल बघा, ट्रॅप्ड झिरोज और त्यालाच काय म्हणता येईल, झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजेच जे झिरो आहे ते काय आहेत, ट्रॅप केलेले आहेत. कशामध्ये ट्रॅप केलेले आहे, बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. 3 पण एक नॉन झिरो डिजिट आहे आणि 9 पण एक नॉन झिरो डिजिट्स आहे. ह्या दोन्ही नॉन झिरो डिजिट्समध्ये 2 झिरो ट्रॅप झालेले आहेत, त्याच्यामध्ये आहेत ते. तर ते पण काय असतात, सिग्निफिकंट फिगर असतात. मग इथे टोटल सिग्निफिकंट फिगर काय किती येईल ह्या एक्झाम्पलमध्ये, तर बघा 1 2 3 and 4. ठीक आहे. मग देर आर 4 सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर किती येतात ह्या एक्झाम्पलमध्ये, 4. आणि रूल काय सांगतोय आपल्याला, ट्रॅप्ड झिरो और झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. इथं काय दिलेलं आहे, आपल्याला डेसिमल पॉईंट दिलेला आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये होतं का डेसिमल पॉईंट, नाही. तर आपण डेसिमल पॉईंट असल्याच्या नंतर जर 2 नॉन झिरो फिगर्स असतील आणि त्याच्यामध्ये 2 झिरो किंवा 1 असेल किंवा कितीही झिरो असतील, पण 2 नॉन झिरो व्हॅल्यूमध्ये जर ते असतील, ट्रॅप केलेले असतील, तर त्यांना काय म्हणता येईल, सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे. देन थर्ड रूल इज इनिशियल झिरो. इनिशियल म्हणजेच काय, सुरुवातीचं झिरो. इनिशियल झिरो त्यालाच म्हणतात, ऑर लिडिंग झिरो आर नेवर सिग्निफिकंट. जर स्टार्टिंगला जर झिरो येत असेल, डेसिमल पॉईंटच्या आधी स्टार्टिंगला जर झिरो येत असेल, तर तो जो झिरो आहे तो सिग्निफिकंट फिगर नसतो. मग इथे किती आहे, एकच सिग्निफिकंट फिगर येईल ह्या एक्झाम्पलमध्ये, 1 सिग्निफिकंट फिगर. सपोज आपण जर अजून दुसरं एक एक्झाम्पल घेतलं, 0.00 2 3 4 6, काही पण कुठली फिगर घेतली आपण, तर बघा इनिशियल झिरोज आर नेवर सिग्निफिकंट फिगर. स्टार्टिंगला कितीही झिरो राहू द्या, ते सिग्निफिकंट फिगर नाही. सिग्निफिकंट फिगर कुठून सुरू होईल, नॉन झिरो पासून. ठीक आहे. नॉन झिरो पासून सुरुवात होईल. इनिशियलायझेशन कुठून होईल सिग्निफिकंट फिगरचं, तर नॉन झिरो पासून. मग इथे किती आहेत, 4 व्हॅल्यूज, 4 फिगर्स आहेत सिग्निफिकंट. देर आर 4 सिग्निफिकंट फिगर इन दिस एक्झाम्पल. मग आपण असं कुठलंही एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. त्यानंतर फोर्थ रूल सांगतोय, एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. एंडिंगचे जे झिरो आहे ते सिग्निफिकंट फिगर आहे, बट केव्हा आहे, इफ दे ॲपियर आफ्टर डेसिमल. डेसिमल नंतर जर ते दिसले आपल्याला, डेसिमल नंतर जर ते दिसत असतील, तर त्यांना काय म्हणता येईल, सिग्निफिकंट फिगर. जर डेसिमल नंतर जर नसेल, सपोज ही व्हॅल्यू आहे आणि याच्यामध्ये जर आपण झिरो ॲड केला,
पण याच्यात स्टार्टिंगला कुठे डेसिमल दिसतोय का? नाही. तर मग हा जो 0 आहे त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणता येणार नाही. का? कारण दे डू नॉट ॲपियर आफ्टर डेसिमल. डेसिमल ह्या फिगरमध्ये नाहीच आहे. तर मग इथे जो 0 आहे तो सिग्निफिकंट फिगर असेल का? नाही. बघा आता इथे डेसिमल आहे, डेसिमल नंतर 0 येतोय, मग तो 0 आपल्याला इथे काय करायचा आहे, तो पण सिग्निफिकंट फिगर असेल. मग ह्या एक्झाम्पलमध्ये किती सिग्निफिकंट फिगर होतील? देअर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. देन सेकंड एक्झाम्पल पण बघा. आता हा जो 0 आहे, डेसिमल नंतरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, एक तर नॉन झिरो व्हॅल्यू आहे बघा, आणि 0 पण येतोय. त्यानंतर हा जो एक 0 आहे त्याच्यासाठी पण आपण एक रूल बघितला. सेकंड रूल काय आहे? तो ट्रॅप 0 आहे. म्हणजेच काय? 0 बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. 2 नॉन झिरो डिजिट्स कोणते आहेत? मग इथे एक 6 आहे आणि 2 आहे. म्हणजेच इथे टोटल सिग्निफिकंट फिगर किती येतील? मग हा 0 पण आपल्याला पकडायचा आहे. का? कारण तो काय होतोय, आफ्टर डेसिमल नंतर तो आपल्याला ॲपियर होतोय, डेसिमल पॉईंट नंतर तो आपल्याला दिसतोय. म्हणून हा 0 पण काय कशामध्ये येईल? सिग्निफिकंट फिगरमध्ये. मग इथे किती येतील? देअर आर 4 सिग्निफिकंट फिगर. देन आपण असं एक एक्झाम्पल घेऊया. 6.000. आता इथे किती सिग्निफिकंट फिगर येतील बघा बरं. आपला रूल आपल्याला काय सांगतोय? एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट फिगर. एंडिंगचे जे 0 आहेत ते सिग्निफिकंट फिगर असतील, बट केव्हा असतील? इफ दे ॲपियर आफ्टर डेसिमल. डेसिमलच्या नंतर जर ते आपल्याला दिसले तरच ते काय असतील? सिग्निफिकंट फिगर. मग इथे डेसिमल पॉईंट तर दिसतोय आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला ते 0 दिसत आहेत. मग ते जे 0 आहेत ते काय आहेत? सर्व डेसिमल सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ठीक आहे. मग किती आहे टोटल? 4. देअर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके. देन नेक्स्ट रूल काय सांगतोय? 5th नंबर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. जर सिग्निफिकंट फिगरमध्ये ऑर्डर असेल, इज नेवर सिग्निफिकंट. जर ऑर्डरमध्ये असेल, आपण कुठलंही एक्झाम्पल घेऊया, व्हेलॉसिटी घेऊया आपण, याची स्पीड, लाईटच्या स्पीडची 3 × 10⁸. आता हा जो 10⁸ जो पॉवर आहे तो सिग्निफिकंट फिगर नाही आहे. ठीक आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁸ काय आहे? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज नेवर सिग्निफिकंट. मग इथे सिग्निफिकंट फिगर काय आहे? ओनली 1 सिग्निफिकंट फिगर. मग आपण असे कुठलेही कितीही एक्झाम्पल घेऊया. 3.8902 अगेन 0 घेऊया आपण. तर याच्यामध्ये इंटू 10⁻⁻ घेऊया काहीतरी. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻⁻ घेऊया आपण 26. जर असं एक्झाम्पल असेल तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? ट्रॅप 0 आहे. ट्रॅप्ड 0 जो आहे तो पण सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडला जाईल, आणि त्यानंतर एंडिंगचा जो 0 आहे तो पण सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडला जाईल. का? कारण तो जो 0 आहे तो केव्हा दिसतोय आपल्याला? इफ दे ॲपियर आफ्टर डेसिमल. मग डेसिमल आहे, डेसिमलच्या नंतर हा 0 आपल्याला दिसतोय, म्हणजे हा पण सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडला जाईल. आणि ही जी ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज नेवर सिग्निफिकंट, म्हणजे ही जी फिगर आहे ती सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडली जाईल का? नाही. मग इथे सिग्निफिकंट फिगर किती आहेत? टोटल 6 दिसत आहेत बघा. देअर आर 6 सिग्निफिकंट फिगर इन धिस एक्झाम्पल. ओके. त्यानंतर जर आपण युनिट असेल, SIचं CGSमध्ये असेल किंवा CGSचं आपण SIमध्ये जर कन्व्हर्जन केलं, कुठलंही युनिट असू द्या, MKS असेल किंवा CGS असेल, तर त्याचं आपण SI सिस्टीममध्ये जर कन्व्हर्जन केलं तर सिग्निफिकंट फिगर चेंज होत नाही. इफ वी चेंज युनिट देन सिग्निफिकंट फिगर कॅन नॉट बी चेंज. जर सपोज असं काही एक्झाम्पल असेल 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरमध्ये बघा किती सिग्निफिकंट फिगर दिसत आहेत तुम्हाला? 10 सेंटीमीटर म्हटलेलं आहे बघा. तर 1 नंतर 0 आलेला आहे, पण 0च्या आधी कुठे तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतोय का? जर डेसिमल पॉईंट जर असेल 0च्या आधी कुठेही असो, मग तो एकतर डायरेक्ट 0च्या एक्झॅक्ट नियरच असेल किंवा 0 नंतर एखादा सिग्निफिकंट फिगर असेल आणि नंतर असेल. पण जर डेसिमल पॉईंट असेल
तरच तो 0 जो आहे तो सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण पकडतो. पण जर इथे सिग्निफिकंट फिगर किती येईल, जर इथे डेसिमल पॉईंट नाहीच आहे, डेसिमल पॉईंट इथे नाहीच आहे, तर मग इथे सिग्निफिकंट फिगर किती येईल, 1 सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे. जर आपण सेंटीमीटरचं जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर 10 × 10 काय येईल, -2. मग 10 × 10 - 2 जरी घेतला तरी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जो आहे तो आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडत नाही. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज नेवर सिग्निफिकंट फिगर. मग हा जो 1 आहे, 1 नंतर जो 0 आहे, तर इथे पण तुम्हाला इथे डेसिमल पॉईंट कुठेच दिसत नाही आहे. मग इथे पण किती सिग्निफिकंट फिगर, 1 सिग्निफिकंट फिगर. देन आपण जर 3 किलोमीटर जर असेल, 3 किलोमीटरचं जर आपण मीटरमध्ये जर कन्वर्जन केलं, ठीक आहे, 3 किलोमीटरचं जर आपण मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर ते कसं येईल, सपोज इथे आपण सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे, ठीक आहे, किलोमीटरमध्ये करायचं आहे आपल्याला. 3 किलोमीटरचं जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर इज 10⁻³ मीटर. ठीक आहे. तर आपण जर 3चं किलोमीटर जर मीटरमध्ये केलं तर ते काय येईल, 3 × 10⁻³. मग इथे सिग्निफिकंट फिगर किती आहे, एकच दिसते. ठीक आहे, 1 सिग्निफिकंट फिगर. आणि जर आपण त्याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये जर घेतलं तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किंवा मग ह्या पद्धतीने जरी केलं 10⁻³ म्हणजेच काय, तर 3 वरती किती 0 येतील, 3 0 येतील. का, कारण इथे +3 आहे. इथे जर -3 असतं तर कसं आलं असतं ते, हे जे 0 आहे, सपोज इथे काय आहे 10⁻³ म्हटलेलं आहे, मग 3 नंतर 3 0 येतील. का, कारण इथे +3 आहे. इथं जर -3 असतं तर हे जे 0 आहे ते कुठं आले असते, आपले स्टार्टिंगला आले असते, 0.003. ठीक आहे, इन दिस वे. तर मग सपोज इथे जरी केलं आपण अशा पद्धतीने, कसंही कन्वर्जन केलं मीटरचं किलोमीटरमध्ये किंवा किलोमीटरचं मीटरमध्ये, तर सिग्निफिकंट फिगर चेंज होत नाही आहे. बघा इथे 3 आहे, इथे पण 3च राहणार आहे. बघा इथे पण 3च राहणार आहे. का, कारण इथे डेसिमल पॉईंट कुठेच दिसत नाही आहे. म्हणजे 3 म्हणजे काय, हा 3 एवढाच इथे सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण पकडू. मग इथं पण काय येईल, 1 सिग्निफिकंट फिगर. जरी युनिटचं आपण जरी चेंज केलं तरी सिग्निफिकंट फिगर जी आहे ती चेंज होत नाही. ठीक आहे. देन आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, राऊंड ऑफ. हा तुमचा जो चॅप्टर 1 आहे इथे सेंड होतोय. त्यानंतर आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. पण प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला राऊंड ऑफ फिगर इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण शॉर्टमध्ये रूल्स घेऊया. जर तुम्हाला असं सांगितलं राऊंड ऑफ अप टू 2 सिग्निफिकंट फिगर, जर 2 सिग्निफिकंटपर्यंत जर तुम्हाला राऊंड ऑफ करायचं सांगितलं, जर तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले असतील आणि त्याचं जर तुम्हाला सांगितलं की राऊंड ऑफ अप टू 2 सिग्निफिकंट फिगर, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्याचे पण काही रूल्स आहेत. तर आपण बघूया रूल्स काय आहेत ते. सपोज तुम्हाला जर असं एक एक्झाम्पल दिलेलं असेल 8.89 किंवा कुठलीही फिगर असू द्या, 8.89 असेल किंवा 9.89 अशी जर फिगर असेल आणि तुम्हाला सांगितलं की राऊंड ऑफ अप टू 2 सिग्निफिकंट फिगर, किती 2 सिग्निफिकंट फिगर, मग म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल, 2 सिग्निफिकंट फिगरपर्यंतच राऊंड ऑफ करावं लागेल. मग राऊंड ऑफचे रूल्स बघा काय आहेत. जर आपले 2 आपले सिग्निफिकंट फिगर आहे, 2 सिग्निफिकंट फिगर नंतर जर एखादी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू बघायची आपण. ती जर 5 पेक्षा ग्रेटर दॅन असेल किंवा लेस असेल, एकतर 5 पेक्षा मोठी असेल किंवा लहान असेल, जर ती ही जी व्हॅल्यू आहे 2 राऊंड ऑफ फिगर करायचे सांगितलेलं आहे, जर 2 सिग्निफिकंट फिगर नंतरची जी व्हॅल्यू आहे ती जर 5 पेक्षा मोठी असेल तर हा जो आपला जी व्हॅल्यू असेल सेकंड नंबरची तिच्यामध्ये 1 ॲड करायचा आहे. म्हणजे 8मध्ये जर 1 जर ॲड केला आपण तर तो काय होईल, 9 होईल. का, कारण इथे ही जी हा जो 9 आहे हा कसा आहे, हा जो 9 आहे तो काय आहे, ग्रेटर आहे, 5 पेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन 5. देन राऊंड ऑफ कशा पद्धतीने होईल, हा जो 8 आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 ॲड करायचं आहे. आणि जो 9 आहे तो जर ही जी व्हॅल्यू आहे ही जर 5 पेक्षा जर कमी असेल
9 मोठा आहे, जर आपण जर स्मॉल व्हॅल्यू जर घेतली, जर 9 पेक्षा जर ती व्हॅल्यू 5 पेक्षा जर थर्ड व्हॅल्यू जी आहे ती जर स्मॉल असेल तर काय करायचं आहे, जो सेकंड जी व्हॅल्यू आहे तिच्यामध्ये चेंज नाही करायचं, ती काय येईल तशाच पद्धतीने 9.8, म्हणजे याचा राऊंड ऑफ कसं होईल 9.8. आणि रिझन काय आहे, हा 4 आहे बघा, 4 इज लेस दॅन 5. हे जे साईन आहे हे ग्रेटर दॅनचं साईन आहे आणि हे लेस दॅनचं. ठीक आहे. देन थर्ड रूल बघा, थर्ड रूल काय सांगतोय, आता आपण इथं बघत होतो की इथं 9 आहे, त्यानंतर 4 आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 5 आहे, ग्रेटर दॅन लेस दॅन 5 आहे. आणि जर एक्झॅक्ट जर 5 जर असेल तर काय येईल, जर अशा पद्धतीने जर 5 जर असेल तर त्याच्या नंतरची व्हॅल्यू बघायची. 5च्या नंतर कोणती व्हॅल्यू आहे, 2 आहे, 4 आहे. जर इथे 0 नाही, 0 जर असेल तर त्याचे पण वेगळे रूल्स आहेत. जर 0 नसेल, जर 0 नसेल म्हणजे नॉन झिरो जर व्हॅल्यू असेल तर काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं आहे. ठीक आहे. कशामध्ये 1 ॲड करायचं आहे, जी 5च्या आधीची जी व्हॅल्यू असेल, 5च्या आधी कुठली व्हॅल्यू आहे 7, मग 7 मध्ये जर आपण एक ॲड केला तर राऊंड ऑफ कशा पद्धतीने होईल 9.8. 8 कसा आला, 7 + 1 इज 8. ठीक आहे. 7 + 1 इज 8. देन आपण अजून एक व्हॅल्यू घेऊया. जर अशा पद्धतीने व्हॅल्यू असेल 9.654 तर 5 नंतर काय आहे, नॉन झिरो व्हॅल्यू आहे. 5 नंतर नॉन झिरो व्हॅल्यू आहे म्हणून 6 मध्ये काय होईल 1 ॲड होईल. ठीक आहे. आणि रिझन काय येईल, एक्झॅक्ट 5 येते एक तर ती व्हॅल्यू, किंवा आफ्टर 5 देर इज नॉन झिरो. 5 नंतर काय आहे, नॉन झिरो व्हॅल्यू आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे बघा. आणि जर 5 नंतर जर 0 येत असेल, इथे नॉन झिरो आहे, बट जर इथे 0 येत असेल तर आपल्याला काय चेक करायचं आहे, जो 5च्या आधीची जी फिगर आहे ती इव्हन आहे की ऑड आहे ते चेक करायचं आहे. आणि रूल्स काय सांगतायत, जर ती फिगर जर इव्हन असेल, 2 इव्हन आहे बघा, जर इथे 4 असता, जर ती फिगर जर इव्हन असेल, 4 असता किंवा 4 जर असला किंवा 6 असेल, कुठलीही व्हॅल्यू जर असेल, जर इव्हन असेल तर त्याच्यामध्ये चेंज नाही करायचा. राऊंड ऑफ कशा पद्धतीने होईल, इव्हन, म्हणजेच बिफोर 5 इज इव्हन देन डू नॉट चेंज, काय होईल तिथे चेंज नाही होणार. ठीक आहे. आणि जर हा जो 0 आहे, 5 नंतर जर 0 असेल आणि जर 0 असेल आणि 0च्या आधी जर ऑड व्हॅल्यू असेल, 3 काय आहे, ऑड आहे. सपोज इथे दुसरी एखादी व्हॅल्यू घेऊया आपण, 7 जर असती, 3 असती किंवा 7 जर असती तर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जर ऑड असेल, ऑड देन 1 ॲड. ऑड जर असेल तर काय करायचं आहे, 1 ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच इथं काय येईल मग, 7 आहे, त्याच्यामध्ये जर आपण आधी 3 होता, नंतर आपण एक ॲड केल्यावर 4 झाला होता बघा. जर असं एक्झाम्पल असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 ॲड केला 7 मध्ये तर काय येईल 9.8. ठीक आहे. आणि मग त्याचं रूल काय आहे, व्हेअर बिफोर 5 3 इज ऑड होता, मग आपला जो आहे, आता आपण चेंज काय केलं होतं, 7 केला होता बघा. कुठलीही व्हॅल्यू असू द्या, मग इथे सपोज इथे 8 असेल, 7 असेल, 6 असेल, कुठलीही व्हॅल्यू घ्या मग आपण, तर ती कशा पद्धतीने आली असती, अशा पद्धतीने. आणि हे त्याचे रूल्स आहेत. इन शॉर्ट रूल आपण परत एकदा बघूया. फर्स्ट रूल बघा, फर्स्ट रूल काय आहे, जो आपला हा जो 9 आहे, आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगरपर्यंतच राऊंड ऑफ करायचं सांगितलेलं आहे. बट इथं काय आहे, 8 नंतर जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, ग्रेटर दॅन 5 आहे. जर ग्रेटर दॅन 5 असेल तर 1 ॲड करायचा, लेस दॅन 5 असेल तर ॲज इट इज ठेवायची. आणि त्याच्यानंतर जर एक्झॅक्ट 5 जर असेल तर काय चेक करायचं आहे, 5 नंतरची जी व्हॅल्यू आहे त्या नॉन झिरो आहे का. जर नॉन झिरो असेल तर दोन्हींमध्ये काय करायचं आहे, एक ॲड करायचा आहे. बघा 7चा काय झाला 8 झाला, 6चं काय झालं 7 झालेलं आहे. आणि जर एक्झॅक्ट 5 जर असेल तर आपल्याला काय चेक करायचं आहे, 5 नंतर 0 व्हॅल्यू येते बघा, नॉन झिरो असेल तर काय करायचं आहे, 1 ॲड करायचं आहे. आणि जर 0 असेल तर आपल्याला चेक करायचं आहे 5च्या आधीची जी व्हॅल्यू आहे ती इव्हन आहे की ऑड आहे. तर तुम्हाला इव्हन व्हॅल्यूज कोणत्या आणि ऑड कोणत्या ते माहीत असेल. 4 काय आहे,
इवन आहे. 6 जर असता इथे तर ती पण इवन असती. 8 जर असता तर ती पण इवन. ओके, जर इथे मग काय आलं असतं अशा पद्धतीने. म्हणजेच काय करायचं आहे, जर इवन असेल तर ती व्हॅल्यू तशीच ठेवायची आणि जर ऑड असेल तर ती ऑड ठेवायची नाही. त्याच्यात काय करायचं आहे, 1 ॲड करायचं आहे. केव्हा, जर 5 असेल त्यानंतर आणि 5 नंतर जर 0 असेल, 5 नंतर जर 0 असेल तर आपल्याला 5च्या आधीची व्हॅल्यू चेक करायची आहे, इवन आहे की ऑड आहे. जर ऑड असेल तर 1 ॲड करायचा. ओके.